निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाही, गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार, आम्ही या प्रकरणी हायकोर्टात जाणार, काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। सत्ताधाऱ्यांना हवा असलेला कार्यक्रम आखण्याचा कट, वेळ मिळण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या, थोरातांसह संजय राऊतांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थेत युती तोडण्याचं काम शिंदेंच्या सेनेकडून, महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। मतमतांतर आणि मतभेद असले तरी महायुतीत फरक पडणार नाही, पुन्हा समन्वय करून महायुती टिकवू, बावनकुळेंचं विधान। रुपाली पाटलांचा राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा, मात्र रुपाली पाटलांचा राजीनामा पक्षाकडून अद्याप मंजूर नाही। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाचा छापा, भाजपला पराभव दिसल्यानं कारवाई, शहाजी बापूंचा आरोप, तर सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी। सूडबुद्धीनं नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते, सांगोल्यातील तपासणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। शहाजी बापू पाटलांच्या वक्तव्यानंतर झालेली कारवाई अयोग्य, कारवाईची शिंदेंनी दखल घेतली, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, तर शिंदेंना टार्गेट कराल तितकं ते उंचीवर जातील, शिरसाटांचं विधान। खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय, शहाजी बापूंच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होतंय, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, गुलाबरावांच्या 1 तारखेला लक्ष्मी येणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल, तर शिंदे गटाचा कोथळा शहा बाहेर काढणार, संजय राऊतांची टीका। अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा, रोहित पवारांकडून महेश बालदींचा व्हिडिओ ट्विट, व्होट चोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला, रोहित पवार यांची टीका। निलेश राणेंकडून पैशांचं कसं वाटप होतं हे दाखवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगानं दखल घेण्याऐवजी गुन्हा दाखल करणं चुकीचं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं अयोग्य, मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचं वागल्यास सांगेन, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भ्रष्टाचाराचे आरोप झाले मात्र मी कुणाच्या 5 पैशांचा मिंधा नाही, सत्तेत असल्यास विकास करता येतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। मुंबईतील 11 विभागात आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणी, जलवाहिनींच्या कामाचा पाणी पुरवठ्यावर परिणाम। श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर दितवाह चक्रीवादळाचं तमिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये थैमान, मुसळधार पावसानंतर तमिळनाडूत 3 मृत्यू, शेतीसह पशुधनाचंही मोठं नुकसान।